कसं आहे, पसंतीची नसलीस तरी सून आहेस ना माझी. त्यामुळे मी जी गोष्ट सांगते ते नीट लक्षात ठेवायची. त्या कौशिकीमुळेच तो केदार आणि तारिणी या घरात आलेत. कौशिकी कशी आहे हे तुला माहित नाहीये, पण तारिणी आणि केदार कसे आहेत हे तुला चांगलंच माहितीये. त्यामुळे ती दोघं जण काय काय करू शकतात हेही तुला माहिती आहे. म्हणूनच सांगतेय, खांडेकरांची ही प्रॉपर्टी आपली व्हावीशी वाटत असेल तर फक्त युवराजचा विचार करायचा. हे सगळं युवराजच्या नावावर कसं होईल आणि तो केदार ह्या घरातून कसा बाहेर जाईल याचा विचार कर. ही अशी हॉटेलमधनं जेवण वगैरे मागवायची नाटकं करायची नाही का? त्यासाठी घरात नोकर माणसं आहेत. वहिनी 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 वहिनी, तुम्ही इथे बसलात? मी कधीपासून तुम्हाला घरभर शोधतेय. बाहेर चला लवकर. काय झालं? अहो, केदार खांडेकरांचा मुलगा आहे हे सगळीकडे पसरलंय. न्यूज चॅनलवर पण दाखवायला लागलेत आता. चला लवकर. ओ माय गॉड कौशिकी, अगं ही न्यूज बाहेर गेली कशी? हो ना, आपल्या सगळ्यांचं मोर दॅन दॅट दया काकाचं किती डिफेमेशन होतं या सगळ्यात. आपल्या रायव्हल्सना ही न्यूज लीक केलीच कोणी? खांडेकर परिवारांचा वारस युवराज खांडेकरच्या आयुष्यात इतक्या वर्षानंतर एक सावत्र भाऊ आला. दुसरं कोण? त्या केदारनीच केली असणार. दुसरं कोण आहे? मी कोणालाही काहीच सांगितलेलं नाहीये. हो, इतक्या गडगंज श्रीमंत घराण्याचं आडनाव स्वतःच्या नावाच्या पुढे लागतंय, ह्याचा गाजावाजा करायचा असेल ना? मी किती वेळ सांगू, मी कोणाला काहीच सांगितलं नाही. प्लीज शांत व्हा. प्लीज केदार, प्लीज. पद्मिनी काकू, हे सत्य सगळ्यांसमोर येणारच होतं. आज ना उद्या हे सगळ्यांना कळणारच होतं, हे माहितीये मला. मला भीती त्या गोष्टीची वाटत नाहीये. दया काका, मला ज्या गोष्टीची भीती वाटते ना तेच झालंय. आपल्या रायव्हल चॅनलकडे ही न्यूज गेली आहे आणि ते आपल्याबद्दल चुकीची न्यूज पसरवायला पुढे भागे बघणार नाहीयेत. ते आपल्याला डिफेम करणार, आपली बदनामी करणार. हे सगळं ते फक्त नंबरसाठी करणार आहेत, कारण MNMला नंबर्समध्ये ते हरवू शकत नाहीत. सो दे हॅव टू यूज दिस. पण हे प्रकरण मोठं होऊ नये यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. आपल्याला ह्या सगळ्यावर काहीतरी सोल्युशन काढावं लागणार आहे. माझ्याकडे एक सोल्युशन आहे. काय?